3 महिने श्रावणबाळ योजनेच्या माणसाचे पैसे येत नाही, वृद्धाचे. आमच्या प्रेसपोर्टमध्ये घातलंय, त्यातही आहे याच्या आमच्या थीममध्ये. दुसरं असं, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं भरलं 16, 17, 17, 18, 18, 19 त्याला 50,000 वापस द्यायचे. 33% शेतकऱ्यांना दिले, अजून 67% शेतकऱ्यांना द्यायचे. ज्या शाळा 9 साली कायम विनाअनुदानितला कायम शब्द काढला, धोरण जाहीर झालं. 5 वर्षांनी 20, 6 40, 7 60, 8 80, 9 100. आणि त्या शाळा आता जवळजवळ 14 साली पर्यंत 100% ग्रँटवर आल्या. 14 सालापासून त्यांना 60%च्या वर अनुदान नाही. परवाला धनंजय नागरगोजे नावाच्या 18 वर्षे मास्तर म्हणून काम केलेल्या शिक्षकांनी बीडमध्ये आत्महत्या केली. एका यवतमाळमधल्या शिक्षकांनी आत्महत्या केली. म्हणजे आतापर्यंत आम्हीच मरत होतो. आतापर्यंत आम्ही म्हणतो धान शेतकऱ्यावर आत्महत्येची पाळी नाही. कालच तुमच्या जिल्ह्यात रामू शंकर भाविस्कर नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मोरगाव अजगुरी तालुक्यात बोणगाव देवीला 2 एकराचा शेतकरी, ओलिताची सोय नाही, कर्ज थकलं म्हणून आत्महत्या केली. म्हणजे हे सगळं चित्र, ज्याला वऱ्हाड सोन्याची कऱ्हाड म्हणतो आम्ही पश्चिम विदर्भाला, आणि दुसरा गांधीबापूचा वर्धा जिल्हा, या जिल्ह्यांमध्ये 20 वर्षात शेवटच्या नक्षत्रातला पाऊस पडला नाही, सिंचनाची सोय नाही, दुष्काळ झाला, कर्जाच्या जप्तीची सक्तीची वसुलीची नोटीस आल्यावर जगात लाद जाईल, समाजात लाद जाईल, शेजाऱ्यात लाद जाईल म्हणून 20 वर्षात 47,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेती हा तसा धंदा की ज्याच्यामध्ये गुन्हागार होते, एकाचे 100 एकाचे 500 होतात, पण कर्ज थकलं म्हणून आत्महत्या केली. हे सगळे प्रश्न, जटिल प्रश्न काय, याच्यावर सगळ्या पूर्व विदर्भातल्या या 3 जिल्ह्यामध्ये सगळी जानकारी व्हावी म्हणून आम्ही तज्ज्ञांची सगळी व्याख्यानं ठेवली आणि या निमित्ताने हे सगळं ठेवलंय. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ती जाहिरात आहे ती, या राज्याचं सगळ्या मार्गाचं महसुली उत्पन्न हे 5,60,000 कोटी आहे. वर्षाचा खर्च भागवायला 6,06,000 कोटी लागतात. अर्थसंकल्प 45,000 कोटी रुपये तुटीचा आहे. राज्य सरकारवर कर्जाचा बोजा 7,82,000 कोटी रुपयाचा आहे. राज्य सरकारनी पगार द्यायची सोय नाही म्हणून 13,000 कोटीचं कर्ज अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर स्पेसिफिक घेतलं, तुर्तास घेतलं आणि 7,95 झालं सर. आणि आमच्या लाडक्या बहिणीचे जे 36,000 कोटी यावर्षी द्यायचे आहे त्यासाठी 1,32,000 कोटीचं कर्ज घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे. 1,32 जर 7,95 मध्ये मिळवले तर 9,27,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा होईल. जे राज्य स्वतःच्या वर्षाच्या गरजा भागवू शकत नाही, आम्हाला सोम करून सांगितलं होतं मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिकडे आहे, तुमच्याकडे काय साहेब? मुंबई राजधानी आमची असताना हे हाल आहे. आमचं एकच म्हणणं आहे आणि हे सिद्ध करून दाखवलं. 2 अर्थसंकल्प आम्ही मांडले प्रति विधानसभेत, एक 14-15चा. हे जर राज्य विदर्भाचं 14-15ला झालं असतं तर विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न राज्याच्या अर्थसंकल्पाप्रमाणे ते होतं 41,510 कोटी. खांदेवाले सर प्रसिद्ध अर्थतज्ञ आमचे अर्थमंत्री होते, त्यांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 41,400 कोटी. म्हणजे 14-15ला हे राज्य झालं तर 110 कोटी रुपये शिल्लकीचं झालं असतं. आम्ही दुसरा अर्थसंकल्प 17-18ला मांडला तेव्हा विदर्भाचं उत्पन्न 44,040 कोटी झालं. तेव्हाही सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरी खर्च होता 52,380 कोटी. म्हणजे 1,660 कोटी रुपये शिल्लकीचं झालं असतं. म्हणजे आणि आज महाराष्ट्र 782 अधिक 13 795 अधिक 132 इज इक्वल टू 9,27,000 कोटी उत्पन्नाच्या 2.25 पट कर्ज आहे. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं फडणवीसांना आठव, तरी हे राज्य कदापिही सक्षम होऊ शकत नाही. हे कर्जबाजारी दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे आणि ज्याला तुम्ही समृद्ध राज्य म्हणताय, देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रश्नातही आम्ही ठरवलंय की 120 वर्षापासून चाललेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वाढली दबली. आता शेवटी कसं आहे, सरी युद्ध आहे, पण आम्ही जो निखारा देवत होता त्याच्यावर हुंकार घातला, अंगाराने कार्य केले. आता ज्योत हवी म्हणून गुरुदेव ज्योतशी ज्योत गेलो म्हणून गेली 13 वर्ष आम्ही हे राज्य होईल या अपेक्षेने सगळं करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की
राज्य केल्याशिवाय केंद्र सरकारला काही पर्याय नाही. राज्य सरकारचा काही रोल नाही. देशाच्या घटनेच्या आर्टिकल 3 प्रमाणे केंद्राने निर्णय करायचा, एका राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला जोडायचा किंवा राज्याचं विभाजन करून दुसरं राज्य करायचं. आर्टिकल 3 प्रमाणे केंद्र सरकारला आणि संसदेला अधिकार आहे. संसदेने केंद्राने निर्णय करायचा, संसदेने पास करायचा, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यूज जाणून घेण्यासाठी पाठवायचे. व्ह्यूज जाणून घ्यायचे म्हणजे होई म्हणलं तरी फरक नाही, नाही तरी फरक. कारण तेलंगणा राज्य व्हायच्या वेळेला आंध्र प्रदेशच्या असेंब्लीने एकमताने ठराव पेटाळला होता. केंद्राने पाठवलेला तेलंगणा निवेदिता तर्र फाडून टाकला तरी ते राज्य जातं. त्याच्यामुळे राज्य सरकार काही कोलेकुई असली तरी राज्य सरकारचा काही संबंध नाही. राज्य हे बुडालं आहे. आणि या जर का आपल्याला विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर त्याचं मूळ रिझन आहे धरणं पूर्ण झाली पाहिजे. त्याला नागपूर कराराप्रमाणे 60,000 कोटी रुपये आम्हाला देय आहे. याचं कारण कसं, जेव्हा 28 सप्टेंबर 1953 नागपूर करार झाला तेव्हा आम्हाला अभिवचन दिलं होतं की जे मराठी भाषिकांचं राज्य होईल त्यात लोकसंख्येच्या आधारावर विकासाला निधी दिला जाईल. लोकसंख्येच्या म्हणजे तेव्हाची 23% सरकारी नोकऱ्यांमध्ये, महामंडळ मंडळाच्या नोकऱ्यात विदर्भाच्या पोराचा 23% वाटा राहील. जे तज्ज्ञ शिक्षणाचा प्रवेश आहे तिथे विदर्भाच्या 23% विद्यार्थ्यांचा समावेश राहील. जे मराठी भाषिकांचं मंत्रिमंडळ होईल त्यात 23% मंत्री विदर्भातल्या आमदारातले असतील आणि 23% विदर्भातल्या वकिलांमधले न्यायमूर्ती केले जातील. आणि एक भावनिक होतं की कारण राजधानी नागपूर ही उपराजधानी होणार होती म्हणून मराठी भाषिकाच्या राज्याचं एक अधिवेशन नागपूरला घेतलं जाईल आणि त्यावेळेला सगळे 3 जिल्ह्याचा एक पूर्व विदर्भाचा मेळावा हा 7 जूनला ठेवला आहे. या मेळाव्याची पत्रिका आपल्या पुढे ठेवली आहे. प्रेसनोट पण आमची आपल्या पहिल्या मध्ये 4 वर्षे द्विभाषिक मुंबई राज्यात राहून 65 वर्षे किंवा 64 वर्षे महाराष्ट्रात मराठी भाषिकाच्या महाराष्ट्रात राहून क्या पाया क्या खोया ही ती लिस्ट आहे पहिल्या याची. दुसऱ्या याच्यामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीने 120 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यानिमित्ताने इथल्या शेतकरी आत्महत्या, कुपोषण, प्रदूषण, कमी झालेले लोकप्रतिनिधी आणि नक्षलवाद या सोशिओ इकॉनॉमिक प्रश्नावर सगळी चर्चा व्हावी आणि पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या आंदोलनातला सहभाग वाढावा आणि यांनाही वास्तवता माहीत व्हावी म्हणून 7 जूनला आम्ही बालाजी लॉनला साईबाबा मंदिराच्या बाजूला एक पूर्व विदर्भाचा मेळावा ठेवलाय. आणि म्हणून त्या संदर्भातली ही प्रेस आहे. आपल्या मार्फत तो निरोप जनतेपर्यंत जावा म्हणून आम्ही हे केलंय. आणि आम्ही ठरवलंय की महाराष्ट्राचं राज्य बुडलं आहे. 100 वर्ष आम्ही महाराष्ट्रात राहिलो आणि ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आमचा अनुशेष भरू शकत नाही. इथलं सिंचन वाढत नाही, प्रदूषण थांबत नाही, कुपोषण थांबत नाही, शेतकरी आत्महत्या थांबत नाही, सोशिओ इकॉनॉमिक नक्षलवादी प्रश्न थांबत नाही, 4 आमदार 1 खासदार कमी झालेला वाढत नाही. आणि या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर म्हणजे ते म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य.